हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 17. ब्रह्मभूतमिदं सर्वं किंचिन नास्ति इति निश्चयी अलक्ष्यस्फुरणः शुद्धः स्वभावेनैव शाम्यति. अनुवाद: हे सर्व भ्रामक जग, प्रपंच मायारूप आहे, मिथ्या आहे. हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारून आत्म्याचे स्फुरण प्राप्त केलेला शुद्ध स्वभावाचा पुरुष सहजरित्या शांत होतो. विवेचन: आत्मज्ञानानंतर व्यक्तीचा स्वभाव शांत होतो. या शांतीसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. कोणतीही योगासने, तप, साधना, नियम वगैरे कर्मकांड त्याला करावे लागत नाही. कारण ज्ञानरूप अवस्थेत त्याला जे जगत, प्रपंच भ्रमरूप दिसू लागले किंवा दिसू लागते, जणू काही ही काहीच अस्तित्वात नाही. संसाराचा सारा खेळ इंद्रिये, अहंकार व वासना यांच्यामुळे भिन्न भिन्न वाटतो. ज्ञानरूप स्थितीत त्याचा सत्य स्वरूपाचे ज्ञान होते, अन्यथा ते समजत नाही. म्हणून अज्ञानी अवस्थेत शांतीसाठी केलेली यज्ञ, याग, विधी, पूजा, संकल्प ही सर्व केवळ अशांतीचीच वाढ होतात. मनात हजारो प्रकारच्या भावना व विकृती आहेत, म्हणून जग सुद्धा तसेच वाटते. डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा असेल, जग सुद्धा त्याच रंगाचे दिसते. त्याचे सत्य स्वरूप अज्ञानाच्या पडद्याने झाकलेले गेले आहे, असल्यामुळे दिसू शकत नाही. म्हणून त्याला प्रपंच, माया, भ्रम अशी नावे दिली असतात. ज्ञानप्राप्तीनंतर त्याचे सत्य स्वरूप प्रकट होते व सर्व भ्रम सुद्धा नाहीसे होतात. अशी ज्ञानप्राप्ती झालेला पुरुषच शांत असतो व त्याने प्राप्त केलेली शांती स्वाभाविक, नैसर्गिक असते. अध्याय 18, श्लोक 71. शुद्ध स्फुरण रूपस्य दृश्य भावम पश्यतः क्व विधीः क्व च वैराग्यम क्व त्यागम क्व शमो अपि वा. अनुवाद: दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्ध स्फुरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानीसाठी कोणती विधी आहे, कोणते वैराग्य, कशाचा त्याग व कशाची कुठली शांती. विवेचन: परमात्म्याचे कोणतेही कारण नसून तो सर्व गोष्टींचे कारण आहे. त्याला कुणी बनवले नसून त्यानेच सर्व काही बनवलेले आहे. तोच मूलभूत आहे. विज्ञानानुसार या सृष्टीत 106 मूलतत्व आहेत. अध्यात्मशास्त्र त्यापुढे जाऊन सांगते की मूलतत्व एकच आहे. 106 मूलतत्वे सुद्धा खरोखर मूलतत्वे नसून केवळ मायेची रूपे, यौगिक आहेत. आणि त्या एकमात्र असणाऱ्या मूलतत्वालाच अध्यात्माने ब्रह्म नाव दिले आहे. सारी सृष्टी ही ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे. हा सारा पसारा त्याच्याच रूपाचा आहे. ही सृष्टी बनवली गेली, पण ती बनविण्यामागे कोणतेही कारण नाही व कोणताही उद्देश नाही. मूढ लोकच अशी कारण व उद्देश शोधतात. सृष्टी त्या आत्मशक्तीचे सहज स्फुरण आहे व हे स्फुरण आपोआप होत आहे. कोणत्याही निश्चित उद्दिष्टाने ती होत नाही. म्हणून त्याला लीला व खेळ म्हटले आहे. चिमण्या चिवचिव करतात, मोर नाचतात, पक्षी उडतात, बालक स्वच्छंद खेळते.
फूल उमलतात, झरी वाहतात, मनुष्य कामसक्त होतो. यामागे परमात्म्याची कोणतीच इच्छा नाही व कोणताच उद्देश नाही. परंतु मूढ लोकांनी या सर्वांची उद्दिष्टे ठरविली आहेत. ते म्हणतात की तुम्ही तुमच्या पापाचे प्रक्षालन करू शकावे म्हणून तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावे, तुम्ही मुक्त व्हावे यासाठी परमात्म्याने हे जग बनविले आहे. पण हे सर्व विकृत मस्तकाचे मूर्ख विचार आहेत. अष्टवक्र स्वामी म्हणतात की अशी मूर्ख विचारसरणी केवळ अज्ञानी लोकांची असते. म्हणून ते स्वतःला मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारचे साधनं करतात. संसारातून बाजूला होऊन घर सोडून जंगलात पळून जातात. घरगृहस्थी धनसंपत्तीचा त्याग करतात. त्यांना असे वाटते की असे केल्यामुळे त्यांना स्वर्ग मिळू शकेल. काही लोक मृत्यू आल्याची जाणीव झाल्यानंतर काही वस्तू दान करतात. त्यामुळे या वस्तू त्यांच्या आत्म्याला प्राप्त होतील अशी त्यांची समजूत असते. काही जास्त हुशार लोक ही सामुग्री मृत्यूच्या आधीच दान करतात, जणू काही त्या वस्तू त्यांच्या पुढे जाऊन ते मेल्यावर त्यांना मिळू शकते. त्या सर्व मूर्ख समजुती आहेत. परंतु ज्ञानी ह्या डोळ्यांना जेवढे व जितके दिसते तेवढ्यावरच विश्वास ठेवत नसतो. तो वस्तूच्या बाह्य आकारापेक्षा तिच्यातल्या आत्मशक्तीकडे लक्ष देतो व त्या एकाच आत्म्याचा अनुभव सर्व वस्तूत घेतो. अशा ज्ञानी पुरुषासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते. त्याला कशाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते व वैराग्याचीही गरज नसते. तो प्रगाढ शांततेत जगत असतो. शांती मिळावी यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाही, कारण ती त्याला स्वभावतःच नैसर्गिकरित्या सहज सुलभपणे प्राप्त होते. अध्याय 18 श्लोक 72. स्फुरतो अनंत रूपेण प्रकृतीं न पश्यतः व बंधनः क्वच वा मोक्ष को हर्षः को विषादता. अनुवाद: असंख्य रूपात स्फुरण पावलेल्या प्रकृतीरूपी मायेला न बघणाऱ्या ज्ञानी पुरुषाला कशाचे बंधन, कुठला मोक्ष, हर्ष कशाचा व शोक कशाचा. विवेचन: ही सृष्टी आत्म्याचे स्फुरण आहे व ते असंख्य अगणित रूपात विविध आकारात भिन्न भिन्न स्वरूपात प्रकट झाले आहे. पण हे सर्व रूपे प्रकृतीजन्य असून मायारूप आहेत. हे स्फुरण आत्मशक्तीची अभिव्यक्ती आहे. सर्व रूपात चेतन तत्व असलेल्या आत्मतत्व विद्यमान आहे. अज्ञानी या स्थूल व बाह्य प्रकृती स्वरूपाला पाहून त्यावरच मोहित होतो. तो या रूपातला सर्वस्व समजतो व हीच त्याची मुख्य चूक आहे. हेच त्याचे बंधन आहे. परंतु ज्ञानी हा जड प्रकृतीला माया समजून त्या वस्तूचे जे मूळ कारण असलेले चेतन तत्व, ज्याला आत्मा किंवा ब्रह्मतत्व म्हणतात, त्याचाच बोध घेतो व शेवटी त्या आत्मतत्वातच विलीन होऊन स्थिर होतो. त्यामुळे ही प्रकृती त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही. जर त्याला बंधनच नाही तर मोक्ष कशाचा. म्हणून ज्ञानी पुरुष बंधनाचा व मोक्षाचा विचार देखील करत नाही. सारे हर्ष शोक ही प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत, द्वंद्वातून निर्माण झाले आहेत. स्वतःला आत्मा न समजता मन आणि शरीर समजण्यापासून निर्माण झाले आहेत. चेतनाशक्ती जाणणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला हर्ष नसतो व शोकही नसतो. तो परम आनंदमय स्थितीत असतो.
ओम शांती शांती शांती.